आज आपण महाराष्ट्रातील अतिशय साधी, चविष्ट आणि पौष्टिक अशी वरण-भात रेसिपी बनवणार आहोत. वरण-भात हा महाराष्ट्रात रोजच्या जेवणात बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी. चला तर मग करूयात. सर्वप्रथम आपल्याला तूर डाळ आणि मूग डाळ घ्यायची आहे. तूर डाळीमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत होते. मूग डाळीमुळे शरीराचे पचन खूप चांगले होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मूग डाळ आणि तूर डाळ दोन्ही डाळी मिळून अर्धी वाटी डाळ घेऊ आणि डाळ स्वच्छ धुवून घेऊ. डाळीचा नेहमी कोणताही पदार्थ करत असताना डाळ नेहमी स्वच्छ धुवूनच घ्यावी. त्यानंतर धुवून घेतलेली डाळ कुकरमध्ये टाकून त्यात 2.5 ग्लास पाणी टाकून घेऊ. डाळीमध्ये पाणी जास्तही टाकायचे नाही, नाहीतर आपले वरण मिळून येत नाही. त्यानंतर त्यात एक बारीक चिरलेले टोमॅटो आणि 1 चमचा तेल टाकू. तेल टाकल्याने डाळ लवकर शिजल्या जाते. कुकरचे झाकण लावून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊयात. भातासाठी 1 कप तांदूळ घेऊन तांदूळही स्वच्छ धुवून घेऊ. मी इथं बिर्याणी तांदूळ वापरला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. तांदूळ धुतल्यानंतर तांदूळ 20 ते 25 मिनिटं भिजवून घेऊया. तांदूळ भिजवल्यामुळे भात मऊ शिजला जातो. भात बनवण्यासाठी एका टोपात तेल टाकून घेऊ. तेल गरम झाले की त्यात जिरे टाकून घेऊ. जिरे चांगले तडतडले की त्यात 2 ग्लास पाणी टाकून घेऊ. 1 चमचा मीठ टाकून कढीपत्ता टाकून घेऊयात आणि चांगलं मिक्स करून घेऊ. पाण्याला एक छानशी उकळी येऊन देऊ. उकळी आली की त्यात भिजत घातलेला तांदूळ टाकूयात. तांदळातले पाणी मात्र काढून घेऊ. भात हा मंद आचेवरती शिजवून घेऊ. त्यावर एक झाकण ठेवून देऊयात. कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाले की त्यात जिरे आणि मोहरी टाकूयात. जिरे मोहरी तडतडले की बारीक करून घेतलेला लसूण टाकूयात. लसूणही छान परतून घेऊ. फोडणीमध्ये लसूण छान परतला की त्याची टेस्टही काही वेगळीच लागते. त्यानंतर हिरवी मिरची टाकू आणि सगळं साहित्य मिक्स करून घेऊ. नंतर कढीपत्ता टाकून घेऊ. सगळं साहित्य छान परतून घेऊ. साहित्य परतून झालं की त्यात हळद टाकूयात. हळद आधी टाकायची नाही, नाहीतर ती करपली जाते. फोडणी परतून झाली की त्यात शिजवून घेतलेली डाळ टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. फोडणीमध्ये डाळ टाकली की ती लगेच मिक्स करायची, नाहीतर डाळ खाली करपली जाते. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकूयात आणि 1 वाटी पाणी टाकून घेऊयात. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. वरण मंद आचेवरती 10 मिनिटं उकळून घेऊयात. आपला भातही छान शिजलेला आहे. तेल आणि जिऱ्याची फोडणी दिल्यामुळे भात छान सुट्टा होण्यास मदत होते. तुम्ही पाहू शकता मंद आचेवरती वरण किती छान उकळत आहे ते. मंद आचेवरती वरण उकळून घेतले की खाली डाळ करपण्याची शक्यता राहत नाही. त्यामुळे वरण नेहमी मंद आचेवरती उकळून घेऊ. तयार आहे आपला गरमागरम वरण भात. हा पदार्थ पटकन तयार होतो आणि खूप चविष्ट लागतो. यामध्ये साजूक तूप घातल्यामुळे चव आणि पोषण तत्त्वे दोन्हीही वाढतात. तुम्हीही नक्की ट्राय करा. ही रेसिपी करायला एकदम सोपी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील रेसिपी तुमच्यापर्यंत येऊ शकेल.